श्री स्वामी समर्थ. मी प्रशांत रत्नाराम मुद्रस, वास्तुज्योतिष अभ्यासक व मार्गदर्शक. आज एक छोटा व्हिडिओ घेऊन आलोय तुमच्यासाठी. आपलं देवघर व आपण. बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की देवघर कोणत्या दिशेत असतं. माझं त्यांना सर्वांना समर्पित उत्तर असतं, आपल्या घरामध्ये उत्तरेपासून पूर्वेपर्यंतचा भाग हा ब्रह्मांडी ऊर्जेचा स्रोत तिकडे जास्त असतो. त्यामुळे त्यातल्या उत्तरेपासून पूर्वेपर्यंत कुठेही तुम्ही तुमचा देवघर ठेवू शकता. पण त्यामध्ये ईशान्य दिशा जी आहे ही ब्रह्मांडी ऊर्जेची सर्वात जास्त स्रोताची दिशा आहे आणि त्याचं जे तत्व आहे ते ईश आहे, गुरु तत्व आहे. त्यामुळे पहिला प्रिफरन्स आम्ही ईशान्य दिशेला देतो. तर तुम्हाला ईशान्य दिशेला जर देवघर जमत नसेल तर तुम्ही पूर्वेला किंवा उत्तरेला देवघर ठेवू शकता. पूजा करताना आपलं तोंड, आपलं मुख हे पूर्वोत्तर झालं पाहिजे, पूर्व उत्तर झालं पाहिजे. देवाचं मुख कोणत्या दिशेला आहे याला महत्व नाही, देवाचं स्थान महत्वाचं आहे वास्तूमध्ये. देवाचं मुख हे महत्वाचं नाही. त्यामुळे घाबरू नका. आपल्याला जर ईशान्येला जमत नसेल, पूर्वेला जमत नसेल आपल्या वास्तूमध्ये, तर आपण उत्तर भिंतीला सुद्धा तुमच्या घराचं देवघर ठेवू शकता. आपल्याला याविषयी काही प्रश्न असतील, काही शंका असतील, आपण मला 9867622327 ला व्हॉट्सॲप करू शकता.